बालवयात मुलांवर योग्य ते मार्गदर्शन झाले किंवा त्यांना योग्य वळण आपण लावले त्यालाच आपण संस्कार म्हणतात. पशु पक्षी जे असतात त्यांना आपण घरात जर पाळले, जसं कुत्रा असेल, मांजर असेल, पोपट असेल, पोपट पिंजऱ्यात जरी असला तरी आपण त्याच्याशी रोज जेही काही बोलू, शुभ प्रभात, तुम्ही कसे आहात, असं रोज रोज त्या पोपटासोबत जर आपण बोलू तर नक्कीच तो मनुष्याप्रमाणे बोलू लागतो, वागू लागतो. तसंच मग आपल्या मुलांवर जर आपण व्यवस्थित योग्य वळण लावण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांच्यावर योग्य संस्कार होतील. जे संत होऊन गेले, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, हे लहानपणी अजान बालके होती. त्यांनाही काहीच माहिती नव्हते. जेव्हा ते जन्माला आले तेव्हा ते काही मोठे होऊन आले नव्हते. आपल्यासारखेच लहानपणापासून ते मोठे झाले आहेत. मग लहानपणी त्यांच्या आईवडिलांनी योग्य ते मार्गदर्शन दिले, संस्कार दिले, चांगले विचार त्यांच्याजवळ प्रकट केले, तेव्हा ते संत पदाला पोचले आणि देवपदाला पोचले. मग आपल्या मुलांना योग्य वळण लावणे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तो कधी तर लहानपणीच आपण त्यांच्यावर करू शकतो. मग आपण जर त्यांना संस्कार दिले तर त्यांचं जे काही विचार आहे, बुद्धी आहे, ज्ञान आहे, ते कर्तृत्व, हे जे काही आहे ते उंचावर जाईल आणि त्यांचा उत्कर्ष होऊन जीवनाची प्रगती होईल. संस्कारांमुळे माणसाची जी काही तहानभूक आहे ती तर माणूस विसरतोच, पण त्याची जी काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्यासुद्धा उंचावत असतात. का? कारण आपण जर आपल्या मुलांना सांगितले स्वच्छ कपडे घालावे, जर कपडे छान घातलेले असतील तर त्यांना व्यवस्थित मळू न देता रोज आपण आपले कपडे स्वच्छ ठेवावे, मातीत लोळून आपले कपडे घाण करू नये, जे आपल्या घरात जिथं वस्तू असेल तिथं जागच्या जागी ठेवणे, मुलगी असेल तर घरकामात थोडीफार मदत करणे, झाडू मारणे, आपला रोजचा अभ्यास रोज करणे, सकाळ संध्याकाळ तुळसाबाईला, तुळशीला दिवा लावणे, अगरबत्ती लावणे, संध्याकाळी देवासमोर शुभम करोती म्हणणे, हे जे काही आपण सुरुवात अशी जरी केली तर नक्कीच थेंबे थेंबे तळे साचे. तसंच एक एक जर संस्कार आपण एक एक दिवस जरी केला तर तो मोठेपणी अंगवळणी लागतो आणि मग ते तशी सवय होऊन ते आपलं स्वतःचं काम स्वतः करतात व आपल्याला त्या मोठेपणी सांगायची गरज पडत नाही.